नंदकिशोर गोयंका यांना अखेरचा निरोप दिला जातोय। हिसारमधले अंत्ययात्रा ही झालेली आहे आणि आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। नंदकिशोर गोयंका यांना अखेरचा निरोप दिला जातोय। गोयंका परिवार, मित्र परिवार आणि त्याचबरोबर इतर सर्व महत्त्वाची मंडळी आणि त्याचबरोबर अनेक नागरिक इथे उपस्थित आहेत। नंदकिशोर गोयंका यांना अखेरचा निरोप दिला जातोय। साश्रू नयनांनी शोकाकुल वातावरणात सध्या अंत्यसंस्कार सुरू आहेत। इथे दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। सिर पे लगाओ जी, सिर पे। वयाच्या 96व्या वर्षी नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईतल्या राहत्या निवासस्थानी निधन झालेलं होतं आणि त्यानंतर आता हिसारमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। गोयंका परिवार आणि नातेवाईक मंडळी इथे मोठ्या संख्येनं आहेत। डॉक्टर सुभाष चंद्रा आणि आप्तेष्ट मंडळी ही उपस्थित आहेत आणि आता नंदकिशोर गोयंका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। अतिशय शोकाकुल असा हा संपूर्ण परिसर त्यांच्या जाण्यानं सर्वांनाच धक्का बसलेला आहे। 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेकांनी शोकाकुल संदेश या शोकाकुल संदेशांनी त्यांनी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत। सध्या आपण हा संपूर्ण परिसर पाहतोय। हिसारमध्ये जनसागर लोटलेला आहे। अंत्ययात्रा काढण्यात आली आणि अंत्ययात्रा काढल्यानंतर आता त्यांच्या पार्थिवावर हे अंत्यसंस्कार केले जात आहेत। एसएल ग्रुपचे संस्थापक डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांनी वयाच्या 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। मात्र उद्योग क्षेत्रामध्ये असून सुद्धा मोठं नाव असून सुद्धा त्यांनी कायमच समाजसेवेचा वसा घेतलेला होता। आपलं योगदान सामाजिक क्षेत्रात असावं, गोसेवेत असावं यासाठी ते सातत्यानं त्यामध्ये अग्रेसर असायचे, पुढाकार घ्यायचे आणि त्यामुळेच त्यांच्या जाण्यानं सामाजिक हानीसुद्धा झालेली आहे। आज त्यांना निरोप देण्यासाठी त्यामुळे मोठ्या संख्येनं जनसागर लोटलेला होता। गोयंका उद्यानामध्ये आता त्यांच्या पार्थिवावर सध्या अंत्यसंस्कार केले जात आहेत। एकोणीसशे 30 मध्ये हरियाणातल्या सदलपूर गावात त्यांचा जन्म झाला। ते एक व्यावसायिक होते। त्यांच्या कुटुंबाला आणि व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचं योगदान होतं। नंदकिशोर गोयंका यांनी अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं। अनेक मंडळींनी, मान्यवरांनी त्यांच्या निधनानंतर शोकभावना व्यक्त केलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। त्या संदर्भात त्यांनी एक भावनिक पत्र सुद्धा डॉक्टर सुभाष चंद्रा यांना लिहिलेलं होतं आणि यामध्ये त्यांनी नंदकिशोर गोयंका यांच्याबद्दल शोकभावना व्यक्त केली। एसएल ग्रुपचा विस्तार करण्यामध्ये नंदकिशोर गोयंका यांचा मोठा वाटा होता। अगदी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी आपल्या या कौटुंबिक व्यवसायामध्ये ते सामील झाले। त्यानंतर आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण हा व्यवसाय वाढवत नेला आणि व्यवसाय वाढवत असतानाच त्यांनी सामाजिक न्याय सुद्धा जपली। समाजाला आपल्या या संपूर्ण यदुपदे सीतापदे श्रीपदे वैकुंठाधिपते चराचरपदे
लक्ष्मी पते पाहि माम नंदादि गोकुल त्राता दाता दारिद्र्य सर्वमंगलाता सर्व काम प्रदायक खाली है सारी खरीदी लगाओ लगाओ चालू लगा घी 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 ले आओ ये घी वाला सीधा करियो जी यो घी वाला सीधा करियो यो रखना है यो रखना है यो रखना है शाम के लिए सारी लगा दी सारी लगा दी सब कुछ बस चल जाएगा कोई आंट को नहीं चल जाएगी पीछे लगा पैरा की तरफ पैर तो बैठ जाएंगे सिराने जाते घर सिराना तो लग गए हाँ लग गए जी तर अशी अतिशय शोकमग्न अशा या वातावरणामध्ये सध्या नंदकिशोर गोयंका यांच्या पार्थिवावर आधी चलो सभी अंत्यसंस्कार केले जात आहेत. बैठ जाए ज्येष्ठ समाजसेवक आणि SL ग्रुपचे चेअरमॅन डॉक्टर सुभाषचंद्र यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं 13 जुलै 2026ला वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं. नंदकिशोर गोयंका हे एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये नम्रता, करुणा आणि समाजसेवा ही मूल्य त्यांनी कायम पाळली आणि निष्ठेनं ते समाजसेवा करत राहिले. व्यावसायिक क्षेत्रामध्ये असून सुद्धा समाजातल्या उपेक्षितांना मदत करणं हा त्यांचा खरं तर आवडीचा भाग असायचा आणि त्यामुळे सातत्यानं समाजातल्या अनेक घटकांना मदत करण्यामध्ये ते पुढाकार घ्यायचे. मुंबईतल्या वसंत सागर इथे नंदकिशोर गोयंका यांनी सोमवारी दुपारी 12:30च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. चल पड़े हाँ चल मौसम सुहाना हो गया हाँ बारिश का मौसम भगवान ने छाया कर दी भगवान ने तर नंदकिशोर गोयंका यांच्यावर सध्या अंत्यसंस्कार केले जात आहेत. आपल्या वडिलांच्या निधनानंतर डॉक्टर सुभाषचंद्रा यांनी एक पोस्ट केलेली होती. आपल्या वडिलांनी म्हणजेच नंदकिशोर गोयंका यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पित केलेलं होतं. गोसेवा ही सुद्धा त्यांनी आयुष्यभर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी राष्ट्रसेवा केली आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे समाजाप्रती आदरभाव व्यक्त करण्यात गेलं असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आपल्या वडिलांचा आपल्या जीवनामध्ये मोठा प्रभाव राहिला. त्यांनी जी मूल्य आपल्याला दिलेली आहेत ती आपण कायमस्वरूपी या पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनुसरू असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या जीवनातून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यातून आपण येत्या काळातसुद्धा ती अनुसरू आणि त्यातून प्रेरणा घेत राहू. संपूर्ण SL समूह त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली होती. यावेळी अनेक मान्यवरांनी सुद्धा श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नंदकिशोर गोयंका यांना श्रद्धांजली वाहिली. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नंदकिशोर गोयंका हे जोडलेले होते. एक समर्पित स्वयंसेवक म्हणून सदैव गोसेवेसाठी ते कटिबद्ध राहिले. व्यवसायापासून दूर राहून आपली सामाजिक जबाबदारी त्यांनी पार पाडली असं म्हणत त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर आता सध्याही आपण दृश्य पाहतोय, नंदकिशोर गोयंका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत आहेत. शोकाकुल असा संपूर्ण हा परिसर, मोठ्या संख्येने इथे जनसागरसुद्धा लोटलेला आहे आणि अखेरचा निरोप हा नंदकिशोर गोयंका यांना दिला जातोय. नंदकिशोर गोयंका यांचा जन्म 28 सप्टेंबर 1930 झाला होता. हिसार जिल्ह्यातील आदमपूर शहरातील सदलपूर इथले ते रहिवासी होते आणि ते आदमपूरच्या धान्य बाजारात कमिशन एजंट म्हणून काम करत होते. त्यानंतर धान्य व्यापार आणि कमिशन एजन्सीच्या व्यवसायात ते गुंतले होते. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची नाळ जोडली गेली आणि त्यानंतर राष्ट्र प्रथम या भावनेतून ते कायम समाजासाठी कटिबद्ध राहिले. गोसेवा यासाठी ते कायम झटले, त्याला त्यांनी कायम प्राधान्य दिलं. आपला व्यवसाय वाढवत असताना सामाजिक समस्यांची जाणीव त्यांनी कायम जपली आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सध्या गोयंका उद्यानामध्ये जनसागर लोटलेला आहे आणि अतिशय शोकाकुल वातावरणात नंदकिशोर गोयंका यांना अखेरचा निरोप दिला जातो. एस.एल. ग्रुपच्या वाढीमध्ये नंदकिशोर गोयंका यांचं मोठं योगदान होतं. धान्याचा व्यापार, त्यानंतर खाद्यपदार्थ आणि नंतर इतर अनेक उद्योगांमध्ये त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे एस.एल. ग्रुप हा एक मोठा भारतीय मीडिया समूह बनला. समाजकार्यामध्ये सुद्धा नंदकिशोर गोयंका हे खूप पुढे होते. एस.एल. ग्रुपच्या वतीनं त्यांनी अनेक समाजोपयोगी कामं केली आणि त्यातून त्यांनी लोकसेवेचा वसा हा सर्वांसमोर मांडला. हिसार महापालिकेमध्ये रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम असू देत, त्यासाठी त्यांनी स्वयंचलित मशीनसुद्धा भेट दिलेल्या होत्या. यासह त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केलेली होती. जनसेवेच्या माध्यमातून त्यांनी हा संपूर्ण आपल्या जीवनकाळामध्ये समाजसेवा केलेली होती. त्याचबरोबर गोसेवा यालासुद्धा त्यांनी कायमच प्राधान्य दिलेलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून ते सातत्यानं कार्यरत होते. राष्ट्रप्रथम ही संघाची शिकवण कायमच त्यांनी अनुसरली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदकिशोर गोयंका यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नंदकिशोर गोयंका यांच्या भेटीदरम्यानच्या आठवणीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागवल्या. तर सध्या आपल्याला या दृश्यामध्ये दिसतंय गोयंका उद्यानामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे जनसागर लोटलेला आहे. नंदकिशोर गोयंका हे भारताच्या व्यावसायिक विश्वातील एक महत्त्वाचं नाव.
अगदी लहान गावापासून त्यांची सुरुवात झाली आणि एका मोठ्या उद्योगाचा पाया त्यांनी रचला आणि तो उद्योग त्यांनी मोठा केला, वाढवला.